राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची उद्या मुंबईमध्ये निवड. प्रफुल्ल पटेल मांडणार राष्ट्रीय अध्यक्षपदाचा प्रस्ताव. सर्वानुमते होणार सुनेत्रा पवारांची निवड. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरला. सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढवणार. सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. विमान अपघाताचा विषय गांभीर्याने घ्यायला हवा. झारखंडमधील विमान अपघाताची ही चौकशी करा. खासदार सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषदेतून मागणी. अर्थसंकल्पीय अधिवेशनातच विरोधी पक्ष नेता निवड. विधान परिषदेमध्ये सतेज पाटील विरोधी पक्ष नेते. सभापती राम शिंदे लवकरच निर्णय घेणार. महाराष्ट्रात 54,000पेक्षा जास्त मुली गर्भपातातच मारल्या गेल्या. राज्यातील 24 जिल्ह्यातला धक्कादायक प्रकार समोर. लेक नकोशी प्रकरणावरून आमदार मांडणार लक्षवेधी. ऑनलाईन गेम्सवर बंदी घाला. भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांची विधान परिषदेतून लक्षवेधी. मुलांच्या वाढत्या स्क्रीन टाइम बाबत होणार चर्चा. नाशिक मनपा स्थायी समिती सभापतीपदी निवड जाहीर झाली. स्थायी समिती सभापती पदावरून महायुतीमध्ये होता कलह. राष्ट्रवादीच्या मुकेश शहाणे यांची माघार. राज्यसभा निवडणुकीबाबत वर्षावरती पार पडली महत्वाची बैठक. तावडे, आठवले, रहाटकर यांच्या नावांवरती चर्चा. 28 फेब्रुवारीपर्यंत राज्यसभेची नावं होणार जाहीर. शरद पवारांची प्रकृती स्थिर. रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज. 3 दिवसांच्या उपचारानंतर पवारांना विश्रांतीचा सल्ला. आज मुंबई मनपाचं बजेट. मुंबईकरांचं बजेटकडे लक्ष. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज बुलढाणा नागपूरच्या दौऱ्यावर. शेगावात गजानन महाराजांचं घेणार दर्शन. छत्रपती संभाजीनगरच्या स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड होळीनंतरच होणार. महापौर समीर राजूरकरांनी 5 तारखेला विशेष सभेचं केलं आयोजन. किसान सभा कामगार संघटनांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल. राज्य सरकारकडून आंदोलक शिष्टमंडळास बैठकीचं निमंत्रण. आज दुपारी 4 वाजता मुंबईमध्ये बैठकीचं आयोजन. एशियाटिक सोसायटीची निवडणूक 14 मार्चला होणार. कुमार केतकर, विनय सहस्रबुद्धेंमध्ये अध्यक्षपदाची रस्सीखेच. नाशिकच्या दिंडोरीमध्ये एसीबीची मोठी कारवाई. रासेगावची सरपंच आणि तिच्या पतीला लाच घेताना केली अटक. उपसरपंचावरील अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी मागितली होती लाच. नागपूरच्या महाल परिसरामध्ये तरुणांचा धुमाकूळ. एक्स गर्लफ्रेंडनं दुसऱ्या मुलाशी मैत्री केल्यावरून झाला वाद. रागातून टोळक्यानं गाड्यांची केली तोडफोड. जमावाच्या बेदम मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू. मुलाला पळवून नेण्याच्या संशयावरून तरुणाला गंभीर मारहाण. जळगावातल्या आव्हाणे शिवारातली घटना. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं पिकांचं नुकसान. निसर्गाच्या बदलत्या चक्राचा 37,000 हेक्टरवरच्या पिकांना फटका. गहू, ज्वारी, बाजरी आणि द्राक्ष बागांना सुद्धा फटका. केरळचं नाव बदलण्यावरून ममता बॅनर्जींचा निशाणा. पश्चिम बंगालचं नाव बांगला करण्याचा होता ठराव. 2दा मंजूर झाला, परंतु केंद्र सरकारनं मंजुरी न दिल्याचा ममता बॅनर्जींचा आरोप. भारतानं दबावाखाली अमेरिकेशी करार केलाय. तो रद्द करण्याचं धाडस नरेंद्र मोदींनी दाखवावं. राहुल गांधींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुलं आव्हान. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून इस्रायलच्या दौऱ्यावर. 2 दिवसीय दौऱ्यामध्ये सामरिक संबंध अधिक दृढ करण्यावरती देणार भर. इंग्लंडनं 2 विकेट्सनं उडवला पाकिस्तानचा धुव्वा. विजयामध्ये कर्णधार ब्रुकच्या वादळी शतकाचा मोठा हातभार. आज यजमान लंकेसमोर बलाढ्य किवीजचं आव्हान. सेमीजपर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही संघांना विजय अनिवार्य.